नमस्कार. शासन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 2% सह थकबाकी मिळणार. त्या संदर्भात एप्सच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सिक्कीम सरकारने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ जाहीर केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ 1 जानेवारी 26 पासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढलेल्या महागाई भत्त्यासोबत थकबाकी म्हणजेच एरियर मिळणार. गंगटोकमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दशांश 2026 आधी एरियर रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. यामुळे सप्टेंबरच्या पगारासोबत एरियर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिक्कीममध्ये यंदा दशांश उत्सव 11 ते 21 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 60% वर. केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीमध्ये वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये बदल केला जातो. जानेवारी 26 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% ची वाढ करण्यात आली असून तो 58% वर 60% इतका झाला आहे. पण जुलै 26 च्या महागाई भत्ता वाढीची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. ही घोषणा दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. इतर राज्यांमध्ये महागाई भत्ता वाढ. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि डीआरमध्येही 2% ची वाढ करण्यात आली आहे. तसेच काही राज्यांमध्येही कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे. पश्चिम बंगालमध्ये 20% नी वाढ झाली. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 2% नी वाढ करण्यात आली आहे. धन्यवाद.